टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होते। मात्र पुन्हा एकदा आठवणी जाग्या झालेल्या आहेत, त्या म्हणजे 14 फेब्रुवारी 2019च्या पुलवामा हल्ल्याच्या। मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला होता। दुर्दैवानं आपण पाहतोय हा जो महामार्ग आहे हा जम्मूकडून श्रीनगरकडे येणारा महामार्ग आहे आणि याच महामार्गावर CRPFच्या वाहनाच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आलेला होता। जैश-ए-मोहम्मद या संघटनेनं आत्मघातकी बॉम्बस्फोट जो आहे तो या ठिकाणी घडवून आणलेला होता। लेथपोरा नावाचं जे गाव आहे पुलवामा जिल्ह्यातलं, याच गावाच्या या महामार्गावर हा हल्ला खरं तर करण्यात आलेला होता। समोर आपण हे जे वळण बघतोय या वळणावर ज्यावेळेला वाहनांचा ताफा आलेला होता त्याच वेळेला हा हल्ला झाला आणि ज्यामध्ये जवळपास 40पेक्षा जास्त CRPFचे जे जवान आहेत ते शहीद झालेले होते। त्यामुळे संपूर्ण देशात खरं तर संतापाची लाट उसळलेली होती आणि त्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतानं बालाकोट एअर स्ट्राईक जो आहे तो केलेला होता। जैश-ए-मोहम्मदचं जे प्रशिक्षण केंद्र होतं ते प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केलेलं होतं आणि अखेर बदला घेतलेला होता। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत, उच्चस्तरीय ते बैठका घेत आहेत। नक्कीच पहलगामचा बदला घ्यावा ही संपूर्ण देशवासियांची जरी भावना असली तरी एअर स्ट्राईकचा जो बदला घेतलेला होता तो बदला मात्र याच पुलवामा अटॅकचा होता। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पुलवामा, जम्मू काश्मीर।